नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका रणधुमाळीचा इतिहास पाहणार आहोत जिथे सह्याद्रीच्या एका अरुंद खिंडीने जगातील सर्वात बलाढ्य मोगल सत्तेला गुडघे टेकवायला लावले। हे युद्ध नव्हते तर तो एक बुद्धीचा चमत्कार होता। काळ होता 1660 सालचा। औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याने पूर्ण पावसाळा चाकणलाच घालविला होता, कारण पावसाळ्यात सह्याद्रीमध्ये सैन्याच्या हालचाली करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे हे त्याला चांगलेच ठाऊक होते। तो पावसाळा संपण्याची वाट बघत होता। त्याला कोकण जिंकायचे होते, कारण तिथूनच स्वराज्याला व्यापार आणि रसद मिळत असे। अजूनपर्यंत त्याने एकही डोंगरी किल्ला जिंकला नव्हता। चाकणच्या एका जमिनीवरील भुईकोट किल्ल्याने त्याला 1.5 महिना चांगलेच जेरीस आणले होते। पावसाळा संपल्यानंतर शाहिस्तेखान चाकणहून पुण्यास आला होता। आता तोही नव्या मोहिमेचे मनसुबे ठरवित होता आणि शाहिस्तेखानाने नव्या मोहिमेचे कोकणातील प्रदेश व कल्याण, भिवंडी, पनवेल इत्यादी महत्त्वाची ठाणी जिंकण्याची कामगिरी त्याने आपला विश्वासू आणि अनुभवी सरदार असलेल्या कारतलब खान याच्यावर सोपवली। कारतलब खान हा एक उझबेक सरदार होता। औरंगजेबाने त्याला त्याच्या धाडसामुळे कारतलब ही पदवी दिली होती। तो दिसायला धिप्पाड आणि युद्धात क्रूर होता। त्याच्या सोबतीला अनेक सरदार देण्यात आले व रायबागन नावाची एक अनुभवी राजपूत स्त्रीची सुद्धा कोकणच्या मोहिमेवर नेमणूक झाली, जिला सह्याद्रीच्या वाटांची थोडीफार कल्पना होती। खान 20,000 पेक्षा जास्त सुसज्ज फौज, हजारो घोडे, उंट आणि प्रचंड तोफखाना घेऊन पुण्यातून निघाला। त्याचवेळी महाराज आपल्या सरदारांसोबत राजगडावर होते। कारतलब खानला वाटले की जर आपण मुख्य घाट बोरघाट सोडून लोणावळ्याजवळच्या उंबरखिंडीच्या घनदाट अरण्याने गेलो तर आपली मोहीम गुप्त राहील। पण महाराजांचे गुप्तहेर खाते इतके तल्लख होते की खानने पुण्यातून पाऊल बाहेर टाकण्याआधीच महाराजांना त्याच्या वाटेची खबर लागली होती। जेव्हा कारतलब खान पुण्यातून निघण्याची तयारी करत होता तेव्हाच बहिर्जींचे हेर मोगली छावणीत वावरत होते व सगळ्या खबरा राजगडावर महाराजांना कळत होत्या। महाराजांनी कारतलब खानाला उंबरखिंडीत ओढायचे ठरवले। महाराजांनी आपल्यासोबत नेतोजी पालकर, निवडक सरदार व केवळ 1000 निवडक मावळ्यांना घेतले आणि महाराज राजगडावरून निघून उंबरखिंडीत पोहोचले। उंबरखिंड म्हणजे एका बाजूला गगनचुंबी डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग दरी, मध्यभाग केवळ एक पायवाट जिथून एकावेळी 2 घोडेही सोबत जाऊ शकत नव्हते। सूर्यप्रकाशही तिथे जमिनीपर्यंत पोहोचत नसे। ही खिंड म्हणजे निसर्गाचा एक मृत्यूचा सापळा होता। एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि मध्यभागी केवळ एक घोडा जाईल इतकी अरुंद वाट। उंबरखिंडीत पोहोचल्यानंतर मावळे या खिंडीच्या दोन्ही बाजूला झाडाझुडपात आणि कड्यांच्या कपारीत लपले। जोपर्यंत शत्रू पूर्णपणे मधोमध येत नाही तोपर्यंत कोणीही हालचाल करायची नाही अशी कडक आज्ञा देण्यात आली। 2 फेब्रुवारी 1661चा तो दिवस होता। फेब्रुवारी महिन्यातील ते रणरणते ऊन। कारतलब खानचे 20,000 सैन्य त्या अरुंद खिंडीत साखळीसारखे उतरू लागले। मोगल सैनिकांचे चिलखत उन्हाने तापले होते, ते घामाघूम झाले होते। जेव्हा मोगल सैन्याचे मुख्य टोक खिंडीच्या शेवटच्या टोकावर पोहोचले आणि अर्धे सैन्य अजून खिंडीतच अडकले होते तेव्हा अचानक हर हर महादेव अशा गर्जनांनी संपूर्ण आकाश फाटले। महाराजांच्या इशाऱ्याबरोबर डोंगरकड्यांवर लपलेल्या मावळ्यांनी प्रचंड मोठे दगड आणि धोंडे खाली लोटायला सुरुवात केली। खालच्या मोगल सैन्यात एकच हाहाकार उडाला। सैनिकांना कळेना की शत्रू आहे कुठे, कारण मावळे झाडाझुडपात आणि कड्यांच्या आड लपले होते। दगडधोंड्यांनंतर बाणांचा आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला। मोगलांचे घोडे आणि उंट घाबरून स्वतःच्याच सैनिकांना चिरडू लागले। कारतलब खानचा 20,000 ताफा त्या चिंचोळ्या वाटेत हतबल झाला। ना मागे फिरता येत होते ना पुढे जाता येत होते। मावळ्यांनी मोगलांची भयंकर कत्तल चालवली होती। सगळीकडे आरडाओरड, किंकाळ्या यांच्याशिवाय त्या अरण्यात दुसरे काहीच ऐकू येत नव्हते। कारतलब खान अगदी घाबरून गेला होता। रायबागन हे सर्व बघत होती तरी अजून ती शांतच होती। नेतोजी पालकर खिंडीच्या मागील बाजूस होते व महाराज उंबरखिंडीच्या वाटेवर घोड्यावर आरूढ होते। त्यांच्या भोवती हत्यारबंद मावळे उभे होते। कारतलब खानाकडे सारखे हशम धावत येत होते आणि घाबरलेल्या व केविलवाण्यास सगळ्या खबरा देत होते। खानाची अवस्था विचित्र झाली होती। मागेही जाता येत नव्हते व पुढेही जाता येत नव्हते। जेव्हा खानला आपला मृत्यू डोळ्यासमोर दिसू लागला होता, खानाच्या शेजारीच रायबागन घोड्यावर स्वार होऊन उभी होती। ती आतापर्यंत काहीच बोलली नव्हती। मोगली फौजेची दाणादाण ती पाहत होती। मोगली फौजेत हाहाकार उडाला होता। ती कारतलब खानाला स्पष्ट शब्दात म्हणाली, स्टार खानसाहेब, तुम्ही फार मोठी चूक केलीत। या अरण्यात शिरलात, एवढी मोठी फौज सिंहाच्या जबड्यात आणून सोडलीत। फक्त शरणागतीच तुम्हाला वाचवू शकते, अन्यथा एकही मोगल सैनिक इथून माघारी जिवंत पोहोचणार नाही। शेवटी अहंकारी कारतलब खानने पांढरे निशाण फडकवले। महाराजांनी त्याला जीवदान दिले, पण एका अटीवर, मोगलांनी आपली सर्व शस्त्रे, हजारो घोडे, हत्ती, उंट आणि सर्व खजिना तिथेच सोडून द्यायचा। मोगल सैन्य अक्षरशः नागवे होऊन अंगावरच्या कपड्यांनिशी जीवाच्या आकांताने पुण्याच्या दिशेने पळाले। 1000 मावळ्यांनी 20,000 पेक्षा जास्त मोगल फौजेला धूळ चारली होती। मित्रांनो, उंबरखिंडीची लढाई ही केवळ एक लढाई नव्हती,
तर ती गनिमी काव्याचा एक सर्वोत्तम नमुना होती. यातून आपण शिकतो की जेव्हा शत्रू आपल्यापेक्षा बलाढ्य असतो तेव्हा त्याला आपल्या सोयीच्या रणांगणावर ओढून आणणे हेच विजयाचे सूत्र आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.